अमीन भाई, शबाज बटन अमीन भाई। हेलो हाँ, अमीन डन भाई। डन 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 डन। शुरू हाँ, शुरू कीजिए मैडम, शुरू कीजिए। शुरू करूं? एक मिनट। हाँ, मेरा बात। स्क्रीन दिख रहा है क्या आपको? हाँ, दिख रहा है मैम, परिचय देता हूँ, एक मिनट। हाँ, नमस्कार, अस्सलाम वालेकुम. मराठी मुसलमान पेज मध्ये आपलं स्वागत आहे. आज लाईव्ह जे सेशन आहे आमच्या, आजचे जे टॉपिक आहे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महाविकास महामंडळ. या संबंधी या विषयावरती मनोगत व्यक्त करण्यासाठी आमच्या सोबत आहे मान्य ऐनुल अत्तार मॅडम, जे की माजी सहसचिव आहे अल्पसंख्याक विकास मंत्रालय, आणि मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळवरती पण त्यांनी काम केलेले आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ संबंधित त्याची समस्या, त्याचे उद्देश आणि त्याचे ध्येय आणि पुढील वाटचाल यावरती मार्गदर्शन करण्यासाठी मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावे. थँक्यू. अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मी मराठीतूनच बोलेल कारण आपली ऑर्गनायझेशनच आहे मराठी मुसलमान, म्हणून मी मराठीतूनच बोलेल. कुणाला काही समजलं नाही तर तुम्ही नंतर विचारू शकता आपलं हे संपल्यानंतर. तर आज आपला टॉपिक आहे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मीन्स इट इज लिमिटेड कंपनी, मुंबई, आणि याचं हेड ऑफिस आहे ते मुंबईमध्ये आहे. आता महामंडळाची स्थापना कधी झाली? महामंडळाची स्थापना ही कंपनी कायदा 1956 अंतर्गत झालेली आहे, ऍज पर कंपनी ऍक्ट 1956, आणि दिनांक 28 सप्टेंबर 2000 साली याची शासकीय कंपनी म्हणून म्हणजे स्थापना झालेली आहे. शासकीय कंपनी म्हणजे काय? याचं 100% शेअर होल्डर हे शासन आहे, महाराष्ट्र शासन आहे, म्हणून याला शासकीय कंपनी असं म्हणलं जातं. 100% भाग भांडवल आहे हे शासनामार्फत दिलं जातं. आता महामंडळ कशासाठी स्थापन झालं? तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी हे महामंडळ महाराष्ट्र शासनानं 2000 साली स्थापन केलेलं आहे. आणि अल्पसंख्याक म्हणजे काय? तर अल्पसंख्याक म्हणजे महाराष्ट्रामध्ये 7 धर्म आहेत ते अल्पसंख्याक म्हणून नोटिफाय केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कोण कोण येतं? त्याच्यामध्ये येतं मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बुद्धिस्ट आणि ज्यू, असे हे एवढे 7 धर्म आहेत. यांना महाराष्ट्र शासनानं अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे या धर्मामध्ये जन्मलेली किंवा ज्यांनी धर्म हा स्वीकारलेला आहे अशा सर्व व्यक्ती हे अल्पसंख्याक म्हणून महाराष्ट्रामध्ये गणल्या जातील. आणि महामंडळामध्ये काय काय केलं जातं? तर विविध कर्ज योजना महामंडळामार्फत राबवल्या जातात, आणि शासन देईल त्या योजना पण महामंडळामार्फत राबवण्यात जातात. आणि दुसरं ट्रेनिंग, व्यवसाय प्रशिक्षण म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग आहे ते पण महामंडळाच्या उद्दिष्टामध्ये आहे, ते पण महामंडळामार्फत देण्यात येतं. तर महामंडळाचं भाग भांडवल किती आहे म्हणजे शेअर कॅपिटल आपण ज्याला म्हणतो ते महामंडळाचं भाग भांडवल आहे 500 कोटी. हे महाराष्ट्र शासनानंच मंजूर केलेलं आहे, पण ते आता जवळजवळ संपत आलेलं आहे देऊन आपल्याला. आतापर्यंत शासनाने महामंडळाला 450 कोटी रुपये एवढं भाग भांडवल दिलेलं आहे, शासनाकडून महामंडळाला प्राप्त झालेलं आहे. आता जे मौलाना आझाद महामंडळ आहे हे महामंडळ हे नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशन ही जी आहे, राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम नवी दिल्ली, याची पण चॅनेलायझिंग एजन्सी म्हणून आहे. म्हणजे राज्य वाहिनीकृत यंत्रणा म्हणतात त्याला, म्हणजे चॅनेलायझिंग एजन्सी म्हणून महाराष्ट्रामध्ये मौलाना आझाद महामंडळ कार्य करतं. म्हणजे काय की ज्या NMDFCच्या ज्या योजना आहेत त्या संपूर्ण योजना नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशन हे डायरेक्ट राबवत नाही, तर त्या सर्व योजना मौलाना आझाद महामंडळामार्फत राबवण्यात येतात. आता या योजना कशा असतात? तर त्या योजनासाठी नॅशनल मायनॉरिटीज फायनान्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मौलाना आझाद महामंडळाला पैसे देतो, आणि त्या पैशामधून ते पैसे महामंडळामार्फत वितरित केले जातात आणि त्यांच्या योजना राबवल्या जातात. तर हे पैसे कसं देतं आपल्याला ते? तर महाराष्ट्र शासन नॅशनल मायनॉरिटी डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशनला हमी देतं. हमी म्हणजे काय? एक ऍग्रीमेंट असतं, एक
म्हणजे बॉन्ड पेपरवरती एक असा कागद तयार केला जातो, टर्म्स अँड कंडिशन, अटी आणि शर्ती त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. आणि त्या अटी शर्तीमध्ये मुख्य मुद्दा काय असतो की जर महामंडळाने जर NMFDC कडून घेतलेलं कर्ज, कारण NMFDC काही असं ग्रँट देत नाही, ग्रँट पण देतं पण थोड्याशा देतं, पण मोस्टली NMFDFC हे आपल्याला कर्ज देतं. आणि ते कर्ज समजा मौलाना आझाद महामंडळाने फेडलं नाही तर महाराष्ट्र शासन ते कर्ज फेडेल अशी महाराष्ट्र शासनाकडून हमी NMFDC ला देण्यात येते. तर आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने फक्त 30 कोटी रुपयाची हमी NMFDC ला NMFDFC ला दिलेली आहे. आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र मौलाना आझाद महामंडळाने कर्ज किती घेतलेलं आहे तर 82.34 कोटी. कारण आपण जितकं समजा आपल्याला 30 कोटी महामंडळाने दिले, आपण परत त्यांचे 20 कोटी दिले तर परत आणि आपल्याला NMFDC परत आपल्याला 20 कोटी परत देते. परत आपण त्यांचे त्यातले 10 कोटी दिले की परत 10 कोटी देते. म्हणजे जेवढे आपण त्यांचे परत करू आणि जितकी आपली हमी आहे तेवढ्या रकमेपर्यंत NMFDC आपल्याला कर्ज देत असतं. असं आतापर्यंत 2000 सालापासून आतापर्यंत 82.34 कोटी नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशनने आपल्याला दिलेले आहेत. आणि गेल्या वर्षीपर्यंत आपण त्यांची किती कर्ज परतफेड केलेली आहे तर 63.47 कोटी रुपये मौलाना आझाद महामंडळाने नॅशनल मायनॉरिटीज फायनान्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला परत केलेले आहेत. आणि अजून आपल्याला 18 कोटीची परतफेड करायची बाकी आहे. म्हणून आता आपण म्हणजे 30 कोटी आपली हमी आहे तर अजून पण आपण 12 कोटीची मागणी नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशन कडे आपण करू शकतो. आणि जर आपण मागणी केली म्हणजे मौलाना आझादनी मागणी केली तर अजून 12 कोटी रुपये आपल्याला त्यांच्याकडून मिळू शकतात. आता महामंडळामार्फत कोणत्या कोणत्या योजना राबवल्या जातात तर महामंडळाकडून म्हणजे राज्य शासन एक आपल्याला भाग भांडवल देतं, प्लस आपल्याला नॅशनल मायनॉरिटीज डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशन हे पण आपल्याला निधी देतं. तर त्या दोन्ही मधून आपण अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या योजना राबवतो. तर आता कुठल्या कुठल्या योजना ते बघा. तर राज्य शासनामार्फत जे भाग भांडवल आपल्याला प्राप्त होतं त्यातून मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना आपण राबवतो. आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम म्हणजेच NMFDC कडून आपल्याला जे पैसे मिळतात त्यांच्या मार्फत आपण उन्नती मुदत कर्ज योजना, परत डॉक्टर APJ अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना आणि सूक्ष्म पतपुरवठा कर्ज योजना म्हणजे हे बचत गटाची योजना त्या आपण राबवतो. परंतु असं स्ट्रिक्ट अँड फास्ट नसतं की म्हणजे समजा आपल्याकडं केंद्राकडून 15 कोटी आले तर ते 15 कोटीच ह्या 3 योजनेसाठी वापरले जातात असं नाही. राज्य शासनाकडून आपल्याला जे भाग भांडवल प्राप्त होतं त्यामधून सुद्धा या योजना राबवण्यासाठी त्यातला पण आपल्याला निधी वापरता येतो. तर फक्त म्हणजे या ज्या मुदत कर्ज योजना, अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना, बचत गट योजना तर त्या आपल्याला म्हणजे त्यांच्या मान्यतेने त्यांच्या टर्म्स कंडिशन्स प्रमाणे आपण राबवतो. आणि आपली जी आहे स्टेट गव्हर्नमेंटची ही डायरेक्ट मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना आहे आणि सध्या तीच आपण राबवत आहोत. दुसरा आता शैक्षणिक पहिल्या आता आपण सगळ्यात महत्वाची सध्या जी योजना चालू आहे त्या बाबतीत आपण बघू. त्याचा शैक्षणिक कर्ज योजना 2 आहेत. आता मी जसं सांगितलं, एक तर मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना ही स्टेट गव्हर्नमेंटची आहे आणि दुसरी जी आहे अब्दुल कलाम योजना, अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना ही आहे ती NMFDC ची आहे. परंतु आपण युजली ह्या दोन्ही योजना एक वेळीच जॉईंटली अशा राबवत असतो. तर दोन्हीच्या वेगवेगळ्या थोड्या टर्म्स कंडिशन आहेत त्या आपण बघू. परंतु कर्ज देताना आपण म्हणजे एकत्र म्हणजे दोन्ही योजनेची मिळून आता म्हणजे मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत आपल्याला 2.5 लाख रुपये कर्ज देता येतं आणि APJ अब्दुल कलाम योजनेअंतर्गत आपल्याला 2.5 लाख कर्ज देता येतं. म्हणून आपण सांगताना काय सांगतो की मौलाना आझाद महामंडळाकडून 5 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज तुम्हाला मिळेल. आता कर्ज 100% म्हणजे जेवढी तुमची फी असेल, जेवढा शैक्षणिक शिक्षणाचा खर्च असेल तेवढंही 100% तुम्हाला रक्कम कर्ज म्हणजे अप टू द 5 lakhs
5 लाखापर्यंत तुम्हाला 100% कर्ज मिळू शकतं. म्हणजे समजा दुसऱ्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये 5% हे अर्जदाराचं भांडवल किंवा अर्जदाराकडे पैसे असणं आवश्यक असतं आणि 95% तुम्हाला महामंडळाकडून देण्यात येतात. परंतु शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये तसं नाहीये. जर 5 लाख जर तुमची फी आहे तर 5च्या 5 लाख तुम्हाला महामंडळाकडून देण्यात येतात. त्याच्यामध्ये 2.5 लाख मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना आणि 2.5 लाख सेंटरची जी आहे अब्दुल कलाम योजना शैक्षणिक कर्ज योजना. आता याच्यासाठी व्याजदर किती आहे तर याचा व्याजदर आहे दर साल दर शेकडा 3%. फक्त 3% आपल्याला म्हणजे सर्व्हिस चार्जेस आहेत ऍक्च्युअली ते त्याच्यातून काही मिळवत नाही महामंडळ फायदा काही घेत नाही. परंतु जे काही सर्व्हिसेस दिले जातात जो स्टाफ वगैरे अपॉइंट केलेला आहे तर त्यांचं मानधन वगैरे हे त्या सर्व्हिस चार्जेस हे आपण 3% भागवतो. आता हे कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला कसं असतं 5 लाख म्हणजे एका वर्षी 5 लाख मिळत नाही. तर समजा तुमचा 4 वर्षाचा जर कोर्स असेल तर दरवर्षी तुम्हाला 1.25 लाख असे मिळत जातात. 3 वर्षाचा असेल तर तुम्हाला त्या प्रमाणामध्ये ते मिळू शकतात. आणि किती मिळतं ते तर मॅक्झिमम तुमची फी असेल तर तेवढी आणि तुम्हाला जर राहण्याचा आणि जेवणाचा जर खर्च तर तेवढा येतो. जर तुम्हाला वर्षाला 1 लाख खर्च येत असेल आणि तुम्हाला 4 वर्षाचा कोर्स असेल तर तुम्हाला तुमच्या खर्चानुसार 4च लाख लोन मिळतं. जास्तीत जास्त तुम्हाला 5 लाख मिळू शकतं. हे तुम्हाला परतफेड कधी करायचं आहे तर तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. आता हे कर्ज कुणाला मिळतं ऍक्च्युअली जे हे कर्ज आहे हे प्रोफेशनल एज्युकेशनला म्हणजे व्यावसायिक जे अभ्यासक्रम आहेत तर त्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मिळतात. व्यावसायिक किंवा प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे काय तर इंजिनिअरिंग मेडिकल आर्किटेक्चर फार्मसी हॉटेल मॅनेजमेंट MBA MCA सरफेस कोटिंग हे डिग्री डिप्लोमा आणि ITI ह्या कोर्समध्ये जे मुलं प्रवेश घेतात त्या मुलांना व्यावसायिक शिक्षण घेणारी मुलं किंवा मुली असं समजलं जातं आणि त्यासाठी दिलं जातं. म्हणजे BA BCom BSc करणारी जर मुलं असतील तर त्यांना मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेचा फायदा घेता येत नाही. तर ती मुलं या कर्जासाठी म्हणजे इलिजिबल नाहीत. म्हणून प्रोफेशनल एज्युकेशन साठी हे आपण कर्ज देतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता कर्जाची परतफेड कशी करायची आहे तर कर्जाची परतफेड आपण तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यानंतर पुढील 5 वर्षामध्ये तुम्हाला कर्जाची परतफेड करायची आहे. तर याच्यासाठी आपण आधीच आपण ऍडव्हान्स मध्ये घेतलेले असतात चेक्स आणि ते चेक आपण म्हणजे महामंडळ तुम्हाला सांगून बँकेमध्ये जमा करतं आणि मग तुमच्या अकाउंट मधले पैसे ह्याच्यामध्ये जमा होतात. आता याच्यासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे म्हणजे पालकाचं उत्पन्न किती आहे तर पालकाचं उत्पन्न आहे ते 2.5 लाखापर्यंत म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे आहे. आणि हे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कॉम्पिटंट अथॉरिटीकडून म्हणजे तहसीलदाराकडून घेतलेला असला पाहिजे. समजा 1 मिनिट. हॅलो. तर हे उत्पन्न मर्यादा तुमचे म्हणजे पालकाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर तो उमेदवार या कर्जासाठी पात्र नाही. तर आणि हे जे आहे इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला हे तुम्हाला तहसीलदार कडूनच घेतलेला असला पाहिजे. जर स्टेट गव्हर्नमेंटची मायनॉरिटी स्कॉलरशिप जर आपण बघितली तर त्याच्यासाठी अंडरटेकिंग पण चालतं. म्हणजे पालकांनी जर ऍफिडेव्हिट करून दिलं की माझं उत्पन्न त्याची उत्पन्न मर्यादा 8 लाख आहे आणि समजा किती 2 लाख आहे 3 लाख आहे तर ते ऍफिडेव्हिट इन्कम सर्टिफिकेट म्हणून ग्राह्य धरलं जातं. परंतु मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेसाठी तुमचं सेल्फ डिक्लेरेशन हे ग्राह्य धरलं जात नाही ऍफिडेव्हिट ग्राह्य धरलं जात नाही. तर तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याजवळ असणं आवश्यक असतं. बऱ्याचशा शासकीय योजनांसाठी शैक्षणिक किंवा अशैक्षणिक आरोग्याच्या सगळ्या योजनेसाठी तुम्हाला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला लागतो. त्यामुळं सर्व उमेदवारांनी उत्पन्नाचा दाखला काढून ठेवणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थी असू दे किंवा नसू दे तुम्हाला आरोग्याची पण जरी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्याजवळ उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्हाला तातडीनं सर्व मदत मिळते आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते उत्पन्नाचा दाखला दिला की पैसे भरावे लागत नाहीत.
ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला म्हणजे ऍडमिट करून घेतलं जातं आणि पैसे द्यावे लागत नाही. आता हे जी दुसरी अट एक काय आहे की विद्यार्थ्याचं वय हे 18 ते 32 वर्ष असलं पाहिजे. मिनिमम तुम्ही 17 पण चालतं, 16 पण चालतं, कारण आयटीआयची मुलं 16 वर्षाची असतात, परंतु मॅक्झिमम वय 32च्या वरती असता कामा नये. ही अट का घातलीये? कारण आपल्या शिक्षणासाठी आयटीआयला किंवा इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला कुठलंही अप्पर एज लिमिट नाही. कधीही माणूस ऍडमिशन घेऊन ते शिक्षण पूर्ण करू शकतो. परंतु जर 32 वर्षाच्या पेक्षा जर विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीचं वय जास्त असेल तर त्यासाठी तो मुलगा कर्ज प्राप्त घेऊ शकत नाही आणि अर्ज पण या ठिकाणी करू शकत नाही. दुसरा, आता कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत बघा. ही अतिशय महत्वाची आहेत की ही सगळी कागदपत्र तुम्ही अर्जाची पद्धत आहे ती ऑनलाईन आहे, तर ते कागदपत्र सगळे तुम्ही आधी गोळा करायचे आणि मगच ऑनलाईन अर्ज भरायचा. तर पहिलं काय आहे की विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक साक्षांकित कागदपत्रांच्या 2 प्रती. विहित नमुन्यातील अर्ज म्हणजे काय की तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, वेबसाईट मी नंतर देणार आहे तुम्हाला, आणि त्या ऑनलाईन भरलेल्या अर्जाची तुम्ही प्रिंटआउट घ्यायचं आहे. नंतर काय की तुम्ही अल्पसंख्याक असल्याचा काहीतरी पुरावा, म्हणजे तुम्ही मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा पारशी, जैन, बुद्धिस्ट, शीख, ज्यू असल्याबाबतचा काहीतरी एक पुरावा. तर ऍक्च्युअली ह्याच्यासाठी वेगळा कुठल्याही शासकीय यंत्रणेला अल्पसंख्याक दाखला देण्याचं शासनानं त्यासाठी अपॉइंट केलेलं नाही. तर तुमच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये जे लिहिलेलं असतं मुस्लिम किंवा शीख किंवा जैन किंवा ख्रिश्चन, तर ते जे लिहिलेलं असतं तेच अल्पसंख्याकांचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. आणि समजा जे जर तुमच्याकडे नसेल, तुमच्या चुकून जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये तसं लिहिलेलं नसेल, तर तुम्ही सेल्फ ऍफिडेव्हिट देऊ शकता. पालक हे ऍफिडेव्हिट 100 रुपयाच्या ज्यावरती देऊ शकतात की मी अमुक अमुक मुस्लिम जातीचा आहे किंवा जैन जातीचा आहे किंवा ख्रिश्चन आहे, जातीचा नाही धर्माचा आहे, असं सेल्फ डिक्लेरेशन ते देऊ शकतात. नंतर दुसरं काय पाहिजे तुम्हाला? महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा, रेसिडेन्शियल प्रूफ. तर ह्याच्यामध्ये खूप आम्ही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कुठलंही एक तुम्ही ते सबमिट करावं लागतं, म्हणजे स्कॅन करून अपलोड करायचं आहे. एक आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा बँकेचं पासबुक किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन किंवा फोनचं बिल किंवा तुमचं लाईट बिल किंवा तलाठी तहसीलदार यांनी हे पण देतात रहिवाशाचं प्रमाणपत्र, तर ते पण चालतं. तर इतके जे ऑप्शन दिले त्यापैकी कुठलंही एक तुम्हाला ऍज ए रेसिडेन्स प्रूफ म्हणून तुम्ही ते सादर करू शकता. नंतर ओळखपत्र म्हणजे तुमचं फोटो असलेलं ओळखपत्र लागतं. तर अर्जदार ह्याच्यामध्ये एक अर्जदार लागतो, एक सह अर्जदार आणि जामीनदार, असे 3 लोकांची गरज. सह अर्जदार म्हणजे पालक गरज असते. तर ह्या तिन्हींचं तुम्हाला फोटो असलेले ओळखपत्र लागतं. तर ह्याच्यासाठी काय, तर आधार कार्ड चालतं किंवा इलेक्शनचं कार्ड चालतं किंवा पासपोर्ट पण चालतो किंवा बँकेचं पासबुक पण चालतं किंवा ड्रायव्हिंग लायसन पण चालतं किंवा पॅन कार्ड पण चालतं. यापैकी कुठलंही एक तुम्हाला ओळखपत्र आयडेंटिटी प्रूफ म्हणून द्यावं लागतं. आता उत्पन्न प्रमाणपत्र, तर ह्याच्यासाठी आता मी जसं सांगितलं की कुटुंब प्रमुखाच्या नावे तहसीलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला तो लागतो. तर त्याला वेळ जर लागत असेल तर जे आता मुलं ऍडमिशन घेणार आहेत, मला वाटतं सप्टेंबर पासून कॉलेजेस वगैरे सुद्धा सुरू होतील, तर असं तुमचं कॉलेज सुरू झाल्यानंतर ऍडमिशन फायनल झाल्यानंतर बोनाफाईड असल्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकता शैक्षणिक कर्ज योजनेला. नंतर ते उत्पन्नाचा दाखला लागतो. नंतर विहित नमुन्यातील अर्जदार आणि जामीनदार याचं हमीपत्र म्हणजे काय की मौलाना आझाद महामंडळाच्या वेबसाईटला ते कशा पद्धतीचं हमीपत्र फॉर्मॅट आहे ते टाकलेलं आहे. तर ते फॉर्मॅट तुम्हाला नोटरी करून ऍफिडेव्हिट करून ते पण महामंडळाला हे करावं लागतं. नंतर बेबाकी प्रमाणपत्र म्हणजे काय की बेबाकी प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही कुठल्याही देणेदार नाहीये असं एक प्रमाणपत्र, काही त्याला फारसं अर्थ नसतो, तुम्ही फक्त ते लिहून देऊ शकता. आणि समजा तुमच्याकडे जामीनदार नसेल तर तुम्ही असलेली प्रॉपर्टी पण मॉर्गेज करू शकता. तर त्या प्रॉपर्टीचे कागदपत्र डॉक्युमेंट्स म्हणजे समजा जमीन मॉर्गेज करणार असेल तर 7/12 उतारा किंवा 8 उतारा किंवा तुम्ही घर मॉर्गेज करणार असाल तर घराचे कागदपत्र आणि ते व्हॅल्युएशन केलेलं असलं पाहिजे त्याचं, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे व्हॅल्युएटर्स असतात त्यांनी ते व्हॅल्युएशन केलेलं असलं पाहिजे.
आणि समजा तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असाल तर दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचं प्राधिकृत याचं प्रमाणपत्र जोडलेलं असणं आवश्यक आहे. तर आणि हे सगळे कागदपत्रासाठी आणि महत्वाचं म्हणजे की तुमच्या कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट पण असणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रोफेशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतलेला असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून प्रवेश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकत नाही. बोनाफाईड सर्टिफिकेट एक लागतं. आणि दुसरं, तुम्ही जी भरलेली फी आहे, यावर्षी तुम्ही जी फी भरलेली आहे त्या फीची रिसीट लागते. प्लस समजा तुम्ही जर हॉस्टेलमध्ये राहत असाल तर हॉस्टेलच्या फीची रिसीट लागते. समजा जर तुम्ही बाहेर रूम घेऊन राहत असाल तर तुम्ही तुमच्या घर मालकाचं आणि तुमचं अग्रीमेंट की ज्याच्यामध्ये तुम्हाला किती घर भाडं द्यावं लागतंय ते पाहिजे. आणि समजा तुम्ही मेस मध्ये जेवत असाल तर मेसवाल्याची पण तुमच्या मेसवाल्याकडून तुम्ही लेखी घेतलेलं असलं पाहिजे की दर महिन्याला तुम्हाला इथले इतके चार्जेस भरावे लागतात. म्हणजे हे सगळं मिळून तुम्हाला 5 लाखापर्यंत म्हणजे 5 लाखापर्यंतचा खर्च किंवा 5 लाखापर्यंत कर्ज मिळतं. आणि 4 वर्षाचा जसं कोर्स सांगितलं असेल तर दरवर्षी तुम्हाला त्या 1.25 लाख रुपये मिळतात. आणि समजा आता गेल्या 4 वर्षापासून जर तुम्हाला संगणक वगैरे सुद्धा घ्यायचं असेल ना तर लॅपटॉप वगैरे तर त्याच्यासाठी सुद्धा जर 5 लाखामध्ये बसत असेल तर ते सुद्धा तुम्हाला महामंडळाकडून कर्ज स्वरूपामध्ये दिलं जातं. आता दुसरं काय मी सांगितलं की हे तुम्हाला एज्युकेशन लोन साठीच्या ह्या ज्या आणि याच सर्व अटी आणि शर्ती तुम्हाला अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेसाठी पण आहेत. ऍक्च्युली आपण दोन्हीचं मिळून म्हणजे मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना आणि अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना हे दोन्ही मिळून आपल्याला 5 लाख देण्यात येतं. ऍक्च्युली आता सेंट्रल गव्हर्नमेंटनी म्हणजेच NMFDFC त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कर्ज योजनेची मर्यादा 10 लाखापर्यंत वाढवलेली आहे. परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाने अजून तशा प्रकारचा GR काढलेला नाहीये. तर नाहीतर त्यांनी जर काढला तर आपल्याला म्हणजे NMFDC कडून जे येतं म्हणजे अब्दुल कलाम योजनेअंतर्गत तुम्हाला 10 लाखापर्यंत सुद्धा कर्ज मिळू शकतं. आणि त्यांनी काय केलंय 2.5 लाखाच्या खाली 3% आणि 2.5 लाखाच्या वरती जर असेल पालकांचं उत्पन्न तर त्यांच्यासाठी जास्ती व्याजदरानं काही लिमिट पर्यंत 6% आणि काही लिमिटच्या वर 8% पर्यंत त्यांनी म्हणजे श्रीमंत लोकांना सुद्धा कर्ज द्यायची म्हणजे तरतूद केलेली आहे. परंतु अद्याप आपल्या महाराष्ट्र शासनानं ते अजून चालू केलेलं नाहीये. तर 1-2 वर्षात ते पण चालू होईल. आणि जे ऍक्च्युअली मेडिकलला वगैरे जे विद्यार्थी जातात कारण त्यांच्या फिया खूपच जास्त आहेत किंवा MBA ला वगैरे जाणारे विद्यार्थी आहेत, ते MCA ला जाणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्या फीस पण खूप जास्त आहेत. ते 5 लाख त्यांना पुरेसे होत नाहीत म्हणजे जेवण, हॉस्टेल वगैरे. तर मग त्यांना त्या वाढवलेल्या कर्जाचा फायदा होऊ शकेल. आपण पण शासनाकडे म्हणजे मागणी करू शकता की ही जे 5 लाखाची ती तुमची कर्ज मर्यादा आहे ते तुम्ही कमीत कमी 10 लाखापर्यंत वाढवावी अशी जर आपण मागणी केली लेखीमध्ये तर शासन त्याच्यावरती विचार करू शकतं. कारण फार आपल्या मुस्लिम समाजातून फार मागण्या येत नाहीत सरकारकडं. त्याच्यामुळे त्याच्यावरती म्हणजे हे बदल लवकर केले जात नाहीत. म्हणून जर आपण मागणी केली तर शासनाला वाटेल की खरोखर गरजू लोक आपली आहेत आणि त्यांच्यासाठी आपण म्हणजे दिली पाहिजे कर्ज मर्यादा वाढवून. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जे शैक्षणिक कर्जाचं जे रिपेमेंट आहे ते पण खूप चांगलं आहे. ज्यावेळी मुलं कर्ज घेऊन शिकतात आणि नंतर ते पायावर उभे राहतात आणि आपला काहीतरी उद्योग सुरू करतात किंवा नोकरी लागते तर ते आपण घेतलेलं कर्ज महामंडळाला परत करतात कारण त्यांचं इन्कम चांगलं झालेलं असतं. त्यामुळे रिकव्हरीचा पण शैक्षणिक कर्ज योजनेबाबत महामंडळाला फार कमी त्रास आहे. आता दुसरी योजना आहे ती उन्नती मुदत कर्ज योजना किंवा त्याला मुदत कर्ज टर्म लोन असं आपण म्हणतो. मुदत कर्ज योजनाच असं म्हटलं जातं. तर हे कशाला दिलं जातं तर तुम्ही कुठलंही बिझनेस एखादा छोटा मोठा जर करू इच्छित असाल तर ह्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या बिझनेससाठी किंवा कामधंद्यासाठी समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही कपड्याचं दुकान टाकू इच्छिता, पानपट्टीचं दुकान टाकू इच्छिता, गॅरेज एखादं टाकू इच्छिता किंवा एखादी प्रेस छोटी टाकू इच्छिता कुठलंही तर जे 5 लाखापर्यंत तुम्हाला हे करायचं असेल
तर अशा उद्योगधंद्यासाठी हे आणि कमीत कमी 5,000 रुपये दिले जातात. म्हणजे समजा छोटं अगदी बांगडीचं वगैरे दुकान काढायचं असेल आणि तुम्हाला 50,000 पर्यंत जरी कर्ज घ्यायचं असेल तर तेवढं कर्ज सुद्धा मौलाना आझाद महामंडळाकडून देण्यात येतं. तर कमीत कमी कर्ज 5,000 आणि जास्तीत जास्त 5 लाखापर्यंत हे मुदत कर्ज योजनेअंतर्गत कर्ज दिलं जातं आणि ते उद्योगधंद्यासाठीच दिलं जातं, छोटे मोठे उद्योग करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये अट काय आहे की कर्ज तुम्हाला 95% मिळतं आणि गुंतवणूक तुम्हाला स्वगुंतवणूक 5% लागते. म्हणजे समजा तुम्हाला 5 लाखापर्यंत कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला बँकेमध्ये 25,000 तुमच्या अकाउंटला शिल्लक आहे त्याची कागदपत्र ह्याचे पुरावे महामंडळाला सादर करावे लागतात. मग 4,75,000 रुपये कर्ज महामंडळाकडून देण्यात येतं. आता पूर्वी याचा व्याजदर हा 6% होता, परंतु आता NMFDC ते 6% अधिक हमी शुल्क 2% असं करून 8% केलेलं आहे. आणि याची सुद्धा परतफेड आपल्याला आपला बिझनेस चालू झाल्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला 5 वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे 3-3 महिन्यांनी तुम्हाला एक हप्ता भरायचा असतो. तर ते कॅल्क्युलेशन करून तुम्हाला महामंडळ सांगतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ते कर्ज परत करायचं आहे. आता याची वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा किती आहे तर अत्यंत कमी आहे ही. शहरी भागासाठी फक्त रुपये 1,20,000 आणि ग्रामीण भागासाठी फक्त ज्यांचं उत्पन्न 98,000 पेक्षा कमी आहे अशा लाभार्थ्यांना अशा उमेदवारांना ह्या कर्जाचा फायदा दिला जातो. तर याच्यासाठी पण आपण मागणी केली पाहिजे की ही कर्ज मर्यादा वाढवा. कारण 10,000 रुपये पगारामध्ये आजकाल काय होतं आणि बऱ्याच लोकांचं पगार 15,000 20,000 जरी असला तरी तो उत्पन्न मर्यादा च्या वर जातो आणि मग तो कर्जाला प्राप्त होत नाही. आणि ग्रामीण भागासाठी तरी फक्त 98,000 आहे. म्हणजे त्याच्यामुळे जर तुमच्याकडे तहसीलदारांनी तेवढ्या उत्पन्नाचा जर दाखला तुम्हाला दिला नाही तर तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र ठरत नाही आणि त्यामुळे तुम्हाला कर्जाचा फायदा मिळू शकत नाही. आता लाभार्थ्याची वयोमर्यादा किती आहे की तर सर्वसाधारण जर पुरुष लाभार्थी असेल किंवा उमेदवार असेल तर त्याचं वय 45 वर्ष लागतं आणि विधवा किंवा घटस्फोटित महिला काही उद्योग करू इच्छित असतील तर त्यांना पण याच्यामध्ये विशेष सवलत देण्यात येते आणि त्याच्यामध्ये वयाच्या बाबतीत सुद्धा 5 वर्ष जादा आहे आणि 50 वर्षापर्यंतच्या सुद्धा या विधवा किंवा घटस्फोटित महिला असतील तर त्यांना ताबडतोब लोन दिलं जातं आणि 50 वर्षापर्यंत त्यांची वयोमर्यादा जास्त देण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये आता एक नवीन कंडिशन घातलेली आहे की तुम्हाला विमा काढणं आवश्यक आहे. हे जर घ्यायचं असेल तर ते पण तुम्हाला विम्याची रक्कम पण घेतली जाते आणि म्हणजे कर्जाच्या वेळेलाच तुमच्याकडून घेतली जाते. आता ह्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय आहेत ती बघा. आता याच्यासाठी ऑफलाईन अर्ज आहे. तुम्हाला शैक्षणिक कर्ज योजनेसाठी ऑनलाईन आहे. बाकी पण सगळे ऍडमिशन्स म्हणा इतर सगळ्या शिष्यवृत्त्या म्हणा ह्या सगळ्या ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागतो. परंतु मौलाना आझाद महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज सोडून इतर सर्व योजना ह्या ऑफलाईन आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन अर्जाची हार्ड कॉपी आणावी लागते. तर मौलाना आझाद महामंडळाचं तुम्हाला मी सांगितलं की हेड ऑफिस आहे हे मुंबईमध्ये आहे ओल्ड कस्टम हाऊस मध्ये आणि प्रत्येक जिल्ह्याला त्याचं एक ऑफिस आहे. ऍक्च्युली काही जिल्ह्यामध्ये नाहीये परंतु जिथं कमी मायनॉरिटीची संख्या आहे तिथं म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये नाहीये महामंडळाचं ऑफिस परंतु त्या जिल्ह्याचं कामकाज जवळच्या जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयामधून चालतं. तर तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर तुम्ही पोस्टाने मागवू शकता किंवा तुम्ही प्रत्यक्षात जाऊन सुद्धा अर्जाच्या अर्ज तुम्ही तिथून आणू शकता. नंतर तो अर्ज संपूर्ण भरायचा टाईप करून किंवा हाताने पण भरू शकता आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आवश्यक कागदपत्रांची यादी दिलेली आहे. तर त्या सर्व कागदपत्रांच्या प्रती असे हे अर्ज ऍक्च्युली तुम्हाला 3 प्रतीमध्ये करावा लागतो. एक तुम्हाला स्वतःसाठी आणि 2 प्रती तुम्हाला सगळे कागदपत्रासहित जिल्हा कार्यालयामध्ये सादर कराव्या लागतात. मग जिल्हा कार्यालय ते स्क्रुटिनी करून एक प्रत त्यांच्याकडे ठेवतं आणि दुसरी प्रत आहे ही इकडे हेड ऑफिसला मुंबईला पाठवते. नंतर ही त्याच्यामध्ये पण अल्पसंख्याक असल्याचा पुरावा लागतो म्हणजे तुम्ही मायनॉरिटी मधले आहात मुस्लिम ख्रिश्चन जैन पारशी शीख तर याच्यासाठी सुद्धा सेम शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमचं ऍफिडेव्हिट
आता याच्यासाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे रेसिडेन्स प्रूफ लागतं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणेच जो अर्जदार आहे त्याचं आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पारपत्रक, बँकेचं पासबुक, परत वाहन चालक म्हणजे ह्याच्यापैकी एक ड्रायव्हिंग लायसन्स किंवा फोनचं बिल किंवा लाईट बिल किंवा तहसीलदारानं दिलेलं तहसीलदार किंवा तलाटाने दिलेलं तुमचं रेसिडेन्सचं सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र. नंतर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक जामीनदार लागतो आणि त्याच्यासाठी पण त्याचा पण तुम्हाला आधार कार्ड लागतो बरं का. जामीनदार आहे त्याचं पण आधार कार्ड आपल्याला सबमिट करावं लागतं. आणि नंतर फोटो आयडी असणार त्याचं आयडेंटिटी प्रूफ द्यावं लागतं. त्याच्यामध्ये मग अशी सांगितलं जसं विद्यार्थ्यांना लागतं तसं इथं सुद्धा आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा बँकेचं पासबुक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड यापैकी कुठलंही एक लागतं. नंतर उत्पन्नाचा दाखला हे तर लागतोच तहसीलदारांनी दिलेला. नंतर विहित नमुन्यातील अर्जदार आणि जामीनदाराचं हमीपत्र त्याचं फॉर्मॅट पण महामंडळाच्या वेबसाईट वरती दिलेलं आहे. परत बेबाकी प्रमाणपत्र म्हणजे तुम्हीच द्यायचं आहे की तुम्ही कुणाचे पण पेंडिंग नाहीये तुमचं कुठल्याही बँकेचं किंवा कुठल्याही वित्तीय संस्थेचं कर्ज वगैरे. आणि समजा तुम्हाला जामीनदार नको म्हणजे द्यायचा नसेल तर तुम्ही तुमची प्रॉपर्टी पण मॉर्गेज करून सुद्धा हे लोन घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मालमत्ता मूल्यांकन पत्र म्हणजे व्हॅल्युएशन त्याचं केलेलं असलं पाहिजे आणि 7/12 किंवा 8 उतारा आणि समजा घर वगैरे असेल तर त्याचं पण व्हॅल्युएशन आणि त्याचा नकाशा हे द्यावं लागतं. आणि याच्यामध्ये दुसरं काय आवश्यक आहे, एस्टिमेट तुम्हाला द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही जो बिझनेस चालू करणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला फर्निचर करण्यासाठी किती लागेल किंवा दुसरं कच्चा माल आणण्यासाठी किती लागेल, दुसरा आणखी कुठला खर्च करण्यासाठी किती लागेल, या सगळ्याचं एस्टिमेट तुम्हाला मालाचं दरपत्रक त्याच्याबरोबर जोडणं आवश्यक आहे. तर तुम्ही 5 लाख मागत असेल तर 5 लाखापेक्षा जास्त तुम्हाला तिथं दरपत्रक किंवा एस्टिमेट तुम्हाला तुमच्या प्रस्तावासोबत जोडलेलं असणं अतिशय आवश्यक आहे. आणि ते दारिद्र्य रेषेखाली ते तर आहेच म्हणजे नेहमीप्रमाणे त्याचा दाखला तुमच्याकडे ते रेशन कार्ड वगैरे जे काय असेल ते. सॉरी ही थोडी मागं पुढे झाली स्लाइड. तर अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत त्यांनी तर वाढवलेलं आहे. आता आपलं शासन म्हणतंय की 5 लाखापर्यंत त्यात देऊ म्हणजे एकूण 7.5 लाखापर्यंत तुम्हाला ते म्हणजे दोन्ही मिळून कर्ज मिळू शकतं. याच्यामध्ये सुद्धा व्याजदर 3% आहे. आणि उत्पन्न हे इथं पण सेमच आहे. शहरी भागाचं सेम नाही सॉरी, इथं उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी 1,20,000 आणि ग्रामीण भागासाठी 98,000 आहे. त्याच्यामुळे ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याला जास्त कर्ज मिळतं. म्हणजे 2.5 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे ना त्याला फक्त मौलाना आझाद कर्ज योजनेअंतर्गत 2.5 लाखच मिळतील. पण ज्याचं उत्पन्न 1,20,000 आहे याला 5 लाख किंवा 7.5 मॅक्झिमम 7.5 लाख पर्यंत कर्ज मिळू शकतं. किंवा ग्रामीण भागात ज्याचं उत्पन्न 98,000 आहे पेक्षा कमी आहे त्याला 5 लाखापर्यंत किंवा 7.5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. आणि याच्यासाठी मध्ये सुद्धा विद्यार्थ्याचं वय 16 ते 32 वर्ष असणं आवश्यक आहे. स्लाइड जरा मागं पुढे झालीये. याच्या पण म्हणजे यासाठी पण आवश्यक कागदपत्र सेम आहेत. आता ही परत मी रिपीट करत नाही. जी मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आहेत ना ती सेम कागदपत्र ही एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक योजनेसाठी आहेत. म्हणून मी ती काही तर रिपीट करत नाही. सॉरी. नंतर आता सूक्ष्म पतपुरवठा योजना म्हणजे ह्याला आपण म्हणतो मायक्रो फायनान्स. हे बचत गटासाठी दिलं जातं. तर हे बचत गट फक्त महिलांचेच असायला पाहिजेत असं नाही. पुरुषांचा जरी बचत गट असला तरी सुद्धा त्या बचत गटाला 2 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं. म्हणजे छोटे छोटे जे उद्योग करतात म्हणजे आता महिला समजा शिलाईचं काम करतायत, भाजी विक्रीचं काम करतायत, महिला किंवा पुरुष भाजी विक्रीचं काम करतायत किंवा गाडीवरती काय सामान विक्रीचं काम करतायत, गाडीवरती म्हणतो ना आपण फेरीवाले, तर त्यांचं ते काय करू इच्छितात, पानपट्टीचं दुकान काढू इच्छितात. तर अशा सगळ्या ग्रुपला मिळून ते 2 लाखापर्यंत कर्ज मिळतं. म्हणजे 5 जर मेंबर असतील तर बघा आता प्रत्येकाला 40,000 कर्ज मिळेल. आणि समजा 10 मेंबर असतील तर प्रत्येकाला 20,000 कर्ज मिळेल. तर असं संपूर्ण गटाला मिळून 2 लाखापर्यंत कर्ज मिळतं बचत गटाला. नंतर हे बचत गट हा तुम्ही तयार केलेला असं नाही, त्याला म्हणजे अप्रुव्हल पण पाहिजे. किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा मनरेगा वगैरे याचे जे बचत गट बनलेले आहेत शासनामार्फत, तर असा बचत गट बनलेला असला पाहिजे. कारण तुमचं ते म्हणजे बँकेमध्ये खातं पाहिजे,
दर महिन्याला तुमचे त्याच्यामध्ये पैसे भरलेले असले पाहिजेत. बँकेकडून समजा तुम्ही कर्ज घेतलेलं असेल बचत गटाने, तर ते वेळेत परत केलेलं असलं पाहिजे. तर ह्या सगळ्या अटी आणि शर्ती त्याच्यामध्ये असतात. तर याच्यामध्ये कर्ज तुम्हाला 95% मिळतं आणि महिला किंवा पुरुष गटातले मेंबर यांचं 5% स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन लागतं. ह्याच्यासाठी व्याजदर आहे दर साल दर शेकडा 7% आणि विकास महामंडळामार्फत महिलांचे बरेचसे गट महिला आर्थिक विकास महामंडळाला देण्यात येतात. म्हणजे अनुदान देण्यात येतं. कशासाठी? तर महिला बचत गट तयार करण्यासाठी. तर म्हणजे त्यांनी काय करायचं आहे की बायकांना ट्रेनिंग द्यायचं, कशा पद्धतीनं व्यवसाय करायचा, कशा पद्धतीने बँकेची खाती ऑपरेट करायची, एस्टिमेट कसं करायचं वगैरे. तर हे सगळं ट्रेनिंग देण्यासाठी आपण महिला आर्थिक विकास महामंडळाला पैसा देतो आणि ते मग त्या सहयोगिनी असतात त्यांच्या, ते जाऊन बायकांचं काउन्सिलिंग करतात आणि ते वर्षभर तो बचत गट कसा चालू राहील सिस्टमॅटिक पद्धतीनं असं त्यांना गायडन्स करून त्यांच्याकडून सगळं काम करून घेत असतात. आणि यासाठी स्वतंत्र अनुदान महिला आर्थिक विकास महामंडळाला देण्यात येतं. तर तुमच्या समजा जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये जर तुम्हाला मायनॉरिटीचा बचत गट तयार करायचा असेल तर त्याच्यामध्ये कंडिशन काय आहे की 75% मायनॉरिटीचे सभासद पाहिजेत आणि 25% इतर जाती धर्माचे असले तरी चालतात. म्हणजे समजा मुस्लिम महिलांचा तुम्हाला करायचा आहे तर 75% मुस्लिम महिला आणि 25% इतर जाती धर्माच्या महिला असल्या तरी सुद्धा तो बचत गट आहे तो अल्पसंख्याकांचा बचत गट म्हणून म्हणजे संबोधला जातो आणि त्याला या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज मिळू शकतं. आता महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटांना कर्ज दिलं जातं ना, ते महिला आर्थिक विकास महामंडळ देत नाही, तर ते बँकेमार्फत ते दिलं जातं. म्हणजे बँक आणि बचत गट यांच्यामध्ये ते एजन्सीचं काम करतं आणि बँक मग त्याची रिकव्हरी वगैरे करतं आणि बचत गटाला कर्जाची परतफेड हे बँकेच्या व्याजानुसार म्हणजे 11%, 12%, 13% करावी लागते. परंतु जर महामंडळाचं जर तुम्ही बचत गटाने कर्ज घेतलं असेल तर त्याला फक्त व्याजदर दर साल दर शेकडा 7% द्यावा लागतो. ऍक्च्युली 6% होता हा, तर आता तो वाढवून NMFDC 7% केलेला आहे. आता यांच्या अंतर्गत की स्वयंस्वता बचत गटासाठी SHG आपण जे म्हणतो त्याच्यासाठी कर्ज दिले जाते, मी तुम्हाला सांगितलंच. आणि कर्ज दिल्यानंतर 3 महिन्यानंतर महिलांचा जो उद्योग जो काही ज्याच्यासाठी कर्ज घेतलं असेल तर ते सुरू झाल्यानंतर तुमची परतफेड सुरू होते आणि ते परतफेड 3 वर्षामध्ये तुम्हाला करावं लागतं आणि त्रैमासिक हप्ता असतो आणि असे 12 हप्त्यामध्ये तुम्हाला त्याची कर्जाची परतफेड करावी लागते. आता याच्यामध्ये सभासद संख्या कमीत कमी 10 असावी किंवा जास्तीत जास्त 20 सभासद असावे. परंतु 5 जरी सभासद असले तरी सुद्धा शासनाकडून त्यांना कर्ज दिलं जातं, काही नाकारलं जात नाही. आता ह्याच्यामध्ये जे बचत गटाचे सदस्य आहेत त्यांचं शहरी भागासाठी उत्पन्न मर्यादा किती आहे त्याला, तर शहरी भागासाठी 1,20,000 आणि ग्रामीण भागासाठी 98,000. तर मोस्टली हे बचत गट महिलांचे आहेत आणि त्यांचं काही उत्पन्न नसतं, त्याच्यामुळे त्यांना या उत्पन्न मर्यादेचा दाखला तहसीलदाराकडून सहजपणे मिळू शकतो. आता याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय ते बघा. आता हे सुद्धा आहे ना, तर हा सुद्धा ऑफलाईन अर्ज तुम्हाला करावा लागतो. तर हा ऑफलाईनचा अर्ज आहे तो तुम्हाला मौलाना आझाद महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध असतो आणि ह्या सर्व योजना आहेत ते शासन डिक्लेअर करतं की आता आम्ही या योजना सुरू करत आहोत. गेल्या 6 वर्षापासून कोणतीही शैक्षणिक कर्ज योजनेशिवाय इतर कोणतीही योजना शासनाने किंवा महामंडळामार्फत राबवण्यात आलेली नाही. तर आता आपण बऱ्याचशा लोकांनी पत्र गव्हर्नमेंटला दिलेली आहेत, बऱ्याचशा एनजीओनी, की तुम्ही महामंडळाच्या सगळ्या योजना चालू करा. कारण महामंडळाकडे शासनाने दिलेले 160 कोटी बँकेमध्ये आहेत, बँकेमध्ये ठेवून त्याची एफडी केलेली आहे. पण ऍक्च्युली शासनाचा उद्देश हा हे कर्ज रूपाने सगळ्या मायनॉरिटी समाजाला, अल्पसंख्याक समाजाला वाटून त्यांची आर्थिक उन्नती करावी असं आहे. आणि आता लॉकडाऊन मुळे बऱ्याचशा ज्या मुस्लिम लोकांचे स्पेशली छोटे मोठे जे उद्योग होते, बांगड्यांचे म्हणा, छोटी दुकानं जी होती किराणा मालाची किंवा पानपट्टीची किंवा सायकलची वगैरे, ती सगळी बंद झाली आणि त्याच्यामुळं त्यांना आता पैशाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे बऱ्याचशा एनजीओनी
शासनाला मुख्यमंत्र्यांना आणि अल्पसंख्याक मंत्र्यांना अर्ज दिलेले आहेत की महामंडळाच्या योजना चालू करा. कदाचित लवकरच होऊ सुद्धा शकतं. तर आता याच्यामध्ये विहित नमुन्याचा अर्ज, तर त्या अर्जामध्ये तुम्हाला सगळ्या सभासदांची माहिती घालावी लागते. म्हणजे जेवढे तुमचे 20 सभासद असले तर 20 सभासदांची संपूर्ण माहिती, म्हणजे खालचे जे कागदपत्र मी आता सांगणार आहे ते संपूर्ण, म्हणजे त्यातले जे अल्पसंख्याक 75% जे लोक आहेत त्या लोकांचे, ते सभासदांचे, महिला किंवा पुरुष, त्या सभासदांचे सगळे खालचे कागदपत्र पाहिजेत. तर पहिलं काय की अल्पसंख्याक असल्याचा पुरावा म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला किंवा ॲफिडेव्हिट, किंवा मग नंतर त्याच्यानंतर रहिवाशी रेसिडेन्शियल प्रूफ, रहिवाशी पुरावा, ते मागच्या प्रमाणेच तो इथं आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, बँकेचं पासबुक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा फोन बिल किंवा तहसीलदाराचं सर्टिफिकेट, हे यापैकी कुठलंही एक. नंतर असणाऱ्या सर्व 10-20 जितके असतील तेवढ्या सगळ्या सभासदांचं फोटो आयडी लागतं. तर याच्यामध्ये पण मगाशी सांगितल्यानुसार आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट, पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड याच्यापैकी कुठलंही एक. नंतर सर्व सभासदांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र पण लागतं. नंतर विहित नमुन्यातील अध्यक्षांचे सविस्तर परिचय पत्र, बचत गटाच्या सामाजिक कार्यांचा उल्लेख, म्हणजे बचत गटाकडून असं अपेक्षित आहे की त्यांनी काही ना काही सामाजिक कार्य करावं. म्हणजे कसं अंगणवाडीला जेवण दिलं पाहिजे किंवा या प्रकारच्या कुठल्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांनी भाग घेतलेला असला पाहिजे. आणि अध्यक्षाचा बायोडेटा तो पण त्याच्याबरोबर लावलेला असला पाहिजे, म्हणजे अध्यक्ष तो चांगला आहे का, आणि त्या बचत गट किती, म्हणजे त्याची किती काय म्हणा, लायकी म्हणा, थोडक्यात लायकी हा शब्द नाहीये प्रॉपर, पण त्याची ऑथेंटिसिटी किती आहे याच्यासाठी संपूर्ण बचत गटाच्या सामाजिक कार्याचा उल्लेख आणि त्याच्या अध्यक्षाचा बायोडेटा हा पण त्याच्याबरोबर द्यावा लागतो. आणि सर्व सभासदांचे बेबाकी प्रमाणपत्र, म्हणजे त्यांनी तुमच्या बचत गटाचं कुठलं देणं त्यांच्याकडून पेंडिंग नाहीये ना. नंतर बचत गटाच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, म्हणजे सगळे जे आहेत हप्ते ते त्यांनी बँकेमध्ये परत भरलेले आहेत की नाही. नंतर गेल्या 6 महिन्याच्या बचत गटाची इतिवृत्ताची छायांकित प्रत, म्हणजे जसं ठरलं असेल त्याप्रमाणे दर महिन्याला त्यांनी मीटिंग्स घेतलेल्या आहेत की नाही, जे काय तुम्ही ऍक्टिव्हिटीज ठरवलेल्या आहेत त्या तुम्ही घेतल्या आहेत की नाही ते तुमच्या इतिवृत्तामध्ये येतं बचत गटाच्या. त्याच्यामुळे गेल्या 6 महिन्याच्या इतिवृत्ताच्या छायांकित प्रती, नंतर संपूर्ण सदस्यांच्या नावाची यादी, त्यांचं वय, त्यांचं धर्म आणि ते कुठला व्यवसाय करू इच्छितात त्याच्याबद्दलची माहिती. नंतर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अध्यक्षाचा थोडक्यात परिचय, मागील 2-3 वर्षांच्या आर्थिक व्यवहाराचा जमा खर्चाचा तपशील, म्हणजे कमीत कमी 2 वर्ष तरी त्या बचत गटाला झालेली पाहिजेत आणि तो ऍक्टिव्हली काम करत असला पाहिजे. तर त्याचा म्हणजे त्याचा जो जमा खर्च आहे त्याचा तपशील पण हे करावा लागतो. आणि इतर कुठल्या तुम्हाला विभागाकडून, म्हणजे आता मायनॉरिटी सोडून इतर महिला बाल विकास कडून सुद्धा बचत गटाला काही योजनांचा फायदा दिला जातो. तर तशाप्रमाणे तुम्हाला काही आर्थिक मदत मिळालेली आहे काय, कुठल्या योजनेचा फायदा मिळालाय का, म्हणजे थोडक्यात तुम्ही अंगणवाडीला वगैरे जेवण दिलंय का, त्यासाठी तुम्हाला काही ग्रँट्स वगैरे मिळालाय का, अशा कुठल्याही, म्हणजे बऱ्याच योजना तर सगळ्या सभासदांचे रंगीत फोटो, प्रत्येकाचा छोटे छोटे फोटो आवश्यक आहे. मायक्रो फायनान्स किंवा सूक्ष्म पतपुरवठा आणि याच्यामध्ये महिला किंवा पुरुष दोन्ही बचत गटांच्यासाठी महामंडळ 396 कोटी रुपये कर्ज, 396.82 कर्ज आतापर्यंत वाटप केलेलं आहे. आणि त्यापैकी $32 कोटी आहे. तर ते नसून मग उरलेलं अजून म्हणजे उरलेलं कर्ज अजून आपल्याला रिकव्हरी होणं बाकी आहे.
नंतर महामंडळाला देतो ते ऑडिट त्यांना पण सादर करणं आवश्यक आहे. ते पण महामंडळाकडून केलं जातं. आता जिल्हा कार्यालय महामंडळाची एकूण मंजूर केलेली जिल्हा कार्यालय 35 आहेत आणि परंतु फक्त 31 ठिकाणी आता आपल्याला हे म्हणजे 31 ठिकाणी जिल्हा कार्यालय आहेत. परंतु त्याच्यामुळे पूर्ण वेळ अधिकारी फक्त नाहीत कुठं, तर 20 ठिकाणी पूर्ण वेळ अधिकारी आहेत. एखादा सोलापूरचा आपला चानिया बिराजदार आहे तर त्याच्याकडे सातारा जिल्ह्याचा पण अतिरिक्त कार्य आहे. कोल्हापूरचा समजा कांबळे आहे तर त्याच्याकडे अतिरिक्त कार्यभार हा सांगली जिल्ह्याचा पण आहे. आता स्वतंत्रपणे सलीम नदाब या जिल्हा कार्यालयामध्ये त्याची अपॉइंटमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे आता अतिरिक्त कार्यभार सांगलीचा गेलेला आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याचं कार्यालय एकाच ठिकाणी आहे, ते विटीवरती आहे. आणि ठाणे ठाणे आणि पालघर याचं सुद्धा कार्यालय सध्या आता मुंबईहूनच ते पण कार्यालय ऑपरेट होत आहे. आणि सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया येथे नाहीये, म्हणजे स्वतंत्र असं कार्यालय आपण केलेलं नाहीये, कारण तिथं मायनॉरिटीची संख्या कमी आहे, जास्त लाभार्थी येत नाहीत. आणि इतर जिल्ह्यांच्या जे जिल्हा व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडूनच ह्या ठिकाणचं कामकाज बघितलं जातं. परंतु योजना आता सध्या चालू नसल्यामुळे इतकं काही कामाचा लोड नाहीये. शैक्षणिक काम फक्त लोड, शैक्षणिक योजना चालू असल्यामुळं फक्त त्याचा फायदा मात्र तुम्ही मुलांनी जरूर घ्यावा, कारण शैक्षणिक ज्या शिष्यवृत्ती योजना आहेत त्या कुठल्याही योजनेमध्ये तुमचा संपूर्ण खर्च भागत नाही. आणि आता शिक्षण इतकं महाग झालेलं आहे की फिया कुठल्याही 50,000च्या खाली प्रायव्हेट संस्था, ज्या अनएडेड संस्था त्यांच्या नाहीत, गव्हर्नमेंटच्या संस्थांचा फी कमी आहे. आता आज आपण घेतलेलंच आहे वेबिनार, म्हणून मी सांगते की ऍडिशनल एक माहिती तुम्हाला सांगते की 44 ITI आणि 14 पॉलिटेक्निक्स मध्ये अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा आहेत. परंतु गेली 3-4 वर्ष ह्या सगळ्या जागा रिक्त जात आहेत. म्हणून आता आपण मोहीम पण काढलेली आहे की या सगळ्या जागा रिक्त जाऊ नयेत. तर त्यासाठी मुस्लिम मुलांनी विशेषतः त्याच्यासाठी अर्ज करावा, मुस्लिम आणि सर्व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी. तर आता ITI ची ऍडमिशन ऑनलाईन चालू झालेली आहेत. तर त्याचं वेबसाईट आहे admission.dvet.gov.in. तर या लिंक वरती जाऊन जे मुलं ITI ला जाऊ इच्छितात तर त्यांनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं. नंतर तुम्हाला युजर ID पासवर्ड मिळेल, ते यूज करून तुम्ही तो ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा. ऍप्लिकेशन फॉर्म भरून सबमिट करायचा आणि त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरायचा. आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही मायनॉरिटीचे ज्या ठिकाणी कोर्सेस आहेत तर त्या ठिकाणी आता कराडला पण मायनॉरिटीचा कोर्स आहे, ITI मध्ये पण आहे, पॉलिटेक्निक मध्ये पण आहे. तर तिथला तुम्ही कोड त्या कोर्सचा आणि कॉलेजचा घातला पाहिजे. जे अल्पसंख्याक मुलं आहेत त्यांनी. तर 70% जागा या अल्पसंख्याकासाठी राखीव आहेत. ह्या अल्पसंख्याक ITI आणि पॉलिटेक्निक मध्ये, तर त्याचा पण फायदा घ्या. आणि त्याच्यामध्ये परत 30% जागा या मुलींच्यासाठी राखीव आहेत. ITI ची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे. आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणजे हे शासकीय सांगते तुम्हाला मी, शासकीय ITI आणि शासकीय पॉलिटेक्निकची शेवटची तारीख ही 25 ऑगस्ट आहे. तर याचा पण तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा. तुमच्या आजूबाजूला पण जी मुलं आता 10वी पास झाली असतील त्या सगळ्यांना ही माहिती द्या. मुलांना अर्ज वगैरे ऑनलाईन भरता येत नाही, तर याच्यामध्ये जी आता आपले ऐकणारे जी सुशिक्षित मुलं आहेत ज्यांना कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटरची सुद्धा गरज नाहीये, ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत ते ऑनलाईन अर्ज भरू शकतात. तर ते आपल्या आजूबाजूच्या मुला मुलींना तुम्ही अर्ज पण भरून देण्यासाठी मदत करा. ही सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. आणि जी आपल्याला शासनाने दिलेली आहे सुविधा त्याचा फायदा सगळ्यांनी करून घ्या. ज्या मुलांना इंजिनिअरिंगला जायचं आहे त्यांनी डिप्लोमा करून डिग्रीला जाणं अतिशय त्यांच्या फायद्याचं आहे. फक्त जे मुलं मेडिकलला जाऊ इच्छितात तर ते डिप्लोमाला जाऊ शकत नाही, पण ज्यांचं ठरलेलं आहे मी मेडिकलला जाणार नाही, इंजिनिअरिंगच करणार, तर त्या सगळ्या मुलांनी डिप्लोमाला ऍडमिशन घ्यावं. कारण त्यांचा निम्मा अर्धा पोर्शन डिप्लोमाला संपून जातो आणि मग डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला ऍडमिशन मिळतं. आणि
त्यांना डिग्री कंप्लीट करणं सोपं जातं. तर आता महामंडळाचं संचालक मंडळ कसं असतं, तर संचालक मंडळामध्ये 15 संचालक असतात. तर त्याच्यामध्ये 11 अशासकीय सदस्य. अशासकीय सदस्य म्हणजे काय, की जे पॉलिटिकल लोक असतात, तर त्यांची त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट होते. पॉलिटिकल लोक किंवा सोशल वर्कर लोक याच्यामध्ये नेमणूक केली जाते. आणि 4 आहेत ते शासकीय सदस्य. शासकीय म्हणजे कोण, तर त्याच्यामध्ये एक एमडी मॅनेजिंग डायरेक्टर एक असतात, एक एनएमएफडीसीचा एक प्रतिनिधी असतो, नंतर प्रिन्सिपल सेक्रेटरी अल्पसंख्याक विकास विभागाचे असतात आणि फायनान्सचा एक सेक्रेटरी किंवा डेप्युटी सेक्रेटरी. तर हे 4 शासकीय सदस्य असतात आणि 11 लोक हे असतात ते अशासकीय सदस्य म्हणतात आणि त्याच्यामध्ये एक एक हा अध्यक्ष असतो. त्याला उपाध्यक्ष वगैरे काही नसतो आणि जो अध्यक्ष असतो तर त्याला राज्यमंत्रीचा दर्जा शासनाने दिलेला आहे. आता हा डेटा काही आहे, आता ह्या काही मी सगळा तुम्हाला सांगत नाहीये. नंतर वसुली पण तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वसुली म्हणजे फार चांगली नाहीये, पण शासनाने पण त्याच्यासाठी फार प्रयत्न केलेले नाहीयेत. तर त्या तुम्ही जर कर्जात घेतला असेल तर हळूहळू ते कर्ज तुम्ही परत द्यायला सुरुवात करावी. आणि आपल्या आजूबाजूला जे कुठलं जिल्हा, आपण कुठल्या जिल्ह्यात आहे तर तुमचं ते कार्यालय कुठं आहे तर ते तुम्ही बघावं. त्या कार्यालयाच्या म्हणजे जो कोण जिल्हा व्यवस्थापक आहे त्याचे फोन नंबर्स वगैरे मौलानाच्या वेबसाईट वरती टाकलेले आहेत. तर ते तुम्ही बघावेत आणि त्यांना कॉन्टॅक्ट करावं मोबाईलवरती, किंवा जर लँडलाईन असेल तर लँडलाईन वरती कॉन्टॅक्ट करावं. आणि आता सध्या जी शैक्षणिक कर्ज योजना चालू आहे त्याचा तरी तुम्ही जरूर फायदा घ्यावा. तर ही मौलाना आझाद महामंडळाची म्हणजे जे चालू आहे आणि हे आहे त्याची माहिती. तर तुम्हाला काही याच्या बाबतीत शंका असतील तर तुम्ही जरूर विचाराव्यात. मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद मॅम. आपल्याला प्रश्न विचारू शकता किंवा जे आता ऑर्गनायझर्स आहेत तर त्यांना प्रश्न जर आले असतील ऑनलाईन तर ते पण विचारू शकतात. तर त्याची मी उत्तर देईन. थँक्यू. एक प्रश्न आहे फेसबुक वरती आलेला आहे की मंडळाच्या नियमात लघु उद्योगासाठी 50. हॅलो मॅम, आवाज येतो? हॅलो. हा मॅम, आवाज येतो का? हॅलो, आवाज येतो मॅम? हॅलो, आवाज आ रहा है? हेलो हेलो, अमीन भाई, हेलो हेलो, आवाज आ रहा है मेरा? हेलो, मैम आवाज आ रहा है? आहे सुफियान भाई, येत आहे हम्म. हॅलो, हाँ मैम, आवाज येतो का? हॅलो, आवाज येतो मॅम? हेलो मैम. हॅलो. हॅलो, हाँ हेलो. हॅलो. हाँ मैम, आवाज आ रहा है आपका? मेरा आवाज आ रहा है मैम? हमको आ रहा मैडम, आपको आवाज आ रहा क्या आपको? नहीं, मैम को आवाज नहीं आ रहा. हेलो मैम. हेलो. हेलो.
मैम का आवाज नहीं आ रहा। हेलो। हाँ मैम, आ रही है आवाज? नहीं, मैं भी मिसेस भोसले बोल रही हूँ। ओके। मैडम का आवाज नहीं आ रहा है के शायद। बारे के बारे में एक क्वेश्चन है। जामीनदार की अटक रद्द हो सकती है और जामीनदार किस तरीके से चाहिए? मैम का आवाज येत नाही, 1 मिनिट ऐड करतो मैम। आवाज नहीं आ रहा है। हाँ 1 मिनिट। हेलो मैम, आवाज आ रही है? हा आता आवाज येतोय? हाँ। हा विचार आता. एक प्रश्न आहे की ज्याला लघु उद्योगासाठी जे कर्जाची मर्यादा 50,000 रुपये इतकी आहे, तर त्यामध्ये 50,000 पेक्षा नाही, ते 5 लाखापर्यंत आहे. 5 लाखापर्यंत 5 लाख वाढण्यासाठी प्रशासनाला कसं पाठपुरावा करावा लागेल? नाही नाही, 5 लाख आहे ती उत्पन्न मर्यादा. सॉरी, उत्पन्न नाही, कर्ज मर्यादा 5 लाख आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला वाढवण्यासाठी तुम्हाला शासनाला अर्ज करावे लागतील ना, की हे आमचे कमीत कमी आमच्या उद्योगासाठी 10 लाख लागतात, 20 लाख लागतात, 25 लाख लागतात. तर आम्ही त्याच्या तेवढं कर्ज घेऊ इच्छितो, तर तुम्ही कर्ज मर्यादा वाढवा, असं तुम्हाला शासनाला अर्ज करावे लागतील, मुख्यमंत्र्यांना आणि अल्पसंख्याक मंत्र्यांना. ओके. 5 लाखावरती किती इंटरेस्ट आहे 1 महिन्याला? 5 लाखावरती महिन्याला 6% प्लस 2%, म्हणजे किती झाला? 8%, मॅक्झिमम 8%. ऍक्च्युली 6%च आहे तो हमीचे घेतात 2%, पण 6%च आहे. म्हणजे किती आहे ते? 6% म्हणजे 100 रुपयाला 6 वर्षाला 6 रुपये असं. 5 अच्छा. लाख असेल तर त्याप्रमाणे कॅल्क्युलेट होणार. आणि जसं तुमचं म्हणजे कर्ज तुम्ही परतफेड होतं ना, तसं तुमचं व्याज पण कमी होत जातं. ते बरोबर कॅल्क्युलेशन करून तुम्हाला हप्ते ठरवून दिले जातात. आणि शेड्यूल एक दिलं फोरक्लोज जातं. करायचं असलं तर? काय करायचं असेल तर लोन फोरक्लोज करायचं असलं तर तुम्ही एकदम पण पैसे परत देऊन तुम्ही लोन बंद करू शकता. मग ते कापणार ना थोडंफार? नाही, ते महामंडळात कापलं जात नाही, बँका कापतात. महामंडळात तसं काही होत नाही. उलट तुम्हाला आभारी म्हणजे माफ करतात काही त्यातले हप्ते, तुम्ही जर एकदम परत केलं तर. अच्छा. थँक्यू. ओके. हा, दुसरा प्रश्न विचारा. एक मिनिट. शैक्षणिक कर्जाचा लाभ घेतलाय का मुलांनी? मॅम, जे मागचे जे गव्हर्नमेंट होते, कारण की जसं की आपण सांगितलं मागचे 4-5 वर्षात इम्प्लिमेंट नाही झालेले, तर ह्यामध्ये जे गव्हर्नमेंटची उदासीनता आहे आणि समाजामध्ये पण ह्या संबंधित जनजागृती नाही जास्त मौलाना कॉर्पोरेशन संबंधी. तर असलं कोणतं एखादा फॉर्म वगैरे बुकलेट आहे का ज्या संबंधी मौलाना आझाद कॉर्पोरेशन संबंधी पूर्ण माहिती असेल त्यामध्ये? नाही, कॉर्पोरेशन संदर्भातलं एक बुक म्हणजे माहिती पत्रक आहे ते. तर किंवा त्याची जर महामंडळाची आता वेबसाईट पण एवढी चालू नाहीये, तर ते पत्रक आहे ना, तर मी व्हॉट्सअप करेन तुम्हाला, म्हणजे ऑर्गनायझरना व्हॉट्सअप करेन, त्यांनी त्यांच्या ग्रुपवरती सगळ्यांना ते करावं. इव्हन माझं प्रेझेंटेशन आहे ना, हे पण मी देईन ते ऑर्गनायझर्स आहेत त्यांना. तर त्यांनी त्यांच्या जे लोक इंटरेस्टेड असतील त्यांना ते द्यावं, की मग त्यांनी त्या योजनेचा फायदा घ्यावा. आपल्या फेसबुक वरती किती लोक जॉईन झालेले आहेत? हॅलो अमीन भाई, किती लोक जॉईन झालेत म्हटलं? एक मिनिट अमीन भाई. 50 आहेत. 50 लाईव्ह आता सध्या 50 आहेत. माझा एक प्रश्न होता सुफियान भाई, 1 मिनिट. हा मॅडम, साधारणतः आपण जर का लोनला अप्लाय केलं, सर्व डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केले, तर किती दिवसात कर्ज मंजूर होतं असं? खरं बघायला तर तुम्हाला 1 महिन्यात तुमच्या अकाउंटला पैसे यायला पाहिजेत, 1 ते 1.5 महिन्याच्या आत. कारण बऱ्याचशा ठिकाणी आमच्या पण भागात बऱ्याचदा काय होतं माहितीये का, की आपली मुस्लिम लोक कागदपत्रामध्ये फार वीक आहेत. तुम्हाला सांगितलं 3 कागदपत्र लागणार आहेत अजून, तर तुम्ही 2 आणून देता, 1 देत नाही. मग परत त्याच्यासाठी परत तुम्ही 1 महिना घेता. ज्यावेळी तुमचं संपूर्ण कागदपत्र त्रुटीपूर्णता होतील ना,
त्याच्यानंतर तुम्हाला 1.5 महिन्याच्या आत पैसे यायला पाहिजे. ओके. कारण जास्त ओरड आमच्या तालुक्यात ना अहमदनगर जिल्ह्यात तीच आहे की अप्लाय केल्यानंतर लोन जे आहे ते बरंचसं 6 महिने 8 महिनेपर्यंत मिळत नाही वगैरे. नाही, तुम्ही फॉलोअप करा ना, तुमच्या जे जिल्हा हम्म. व्यवस्थापक असेल ना त्याच्यावरती फॉलोअप करा. आणि समजा काय लागलं तर मला सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता डिटेल्स. मी इथं मुंबईमध्ये फॉलोअप करेन. ओके. मॅम एक प्रश्न असा आहे की सध्या महामंडळावरती नियुक्ती झालेली आहे. शासकीय जे पद आहे अशासकीय सदस्यांची नाही झालेली अजून. नाही झाली. अध्यक्ष पण नाहीत आणि सदस्य पण नाहीयेत. आता सरकार बदललं ना. पहिल्या सरकारने जे नेमलेले होते ना ते सगळे कधीच काढून टाकले. अध्यक्ष होते हैदर आझम म्हणून, पण नवीन सरकार आल्यानंतर ते सरकार जुन्या लोकांना काढतं आणि आपले लोक नेमतात. तर अजून काही नेमणूक आतापर्यंत झाली असते, परंतु लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे राहिली ती मला वाटतंय. अजून आहे कुणाचा काही प्रश्न? नाही. नसेल तर मग आपण बंद करूया. थँक्यू. मला बोलवल्याबद्दल, मला तुमच्याशी बातचीत करायची संधी दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. ऑर्गनायझरचे मॅम आपण आपले पण आभार. आपण वेळ दिला आणि मला माझा क्वेश्चन संबंधी सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल आपले धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. हॅलो. हॅलो. हा मॅम, आवाज आला? हा, येते आवाज. हा, एक लास्ट क्वेश्चन आहे मॅम. क्वेश्चन असं हा. आहे की मागच्या सेशन मध्ये आपण सांगितलं होतं की मौलाना आझाद कॉर्पोरेशनची काही रक्कम जी आता बँकेमध्ये ठेवलेली आहे, ते किती रक्कम? 107 करोड आहे का 7 करोड आहे मॅम? 160 करोड आहे. 160 करोड ना? हा, तर ते आता डिस्ट्रीब्यूट करून तुम्हा लोकांचा, सगळ्या समाजाचा फायदा करून द्यायला पाहिजे. तर ते आता आपण मागणी केली तर करेल शासन. आता नवीन सरकार आले. बरोबर, समाजात पण त्यासंबंधी जागृती नाही. पेजच्या जागृती माध्यमाने नाही, कागदपत्र वगैरे. हा, नक्की आणि पेजच्या तुमची जर माध्यमातून कागदपत्र जागृत. व्यवस्थित असतील ना तर तुम्हाला मिळतच, म्हणजे फायदा मिळतो योजनेचा. कागदपत्र व्यवस्थित फक्त पाहिजे. ते दिली असेल ना यादी, त्याप्रमाणे सर्व कागदपत्र अर्जाला तुम्ही लावली पाहिजेत. नक्की मॅम. मराठी मुसलमान पेज वरून या संबंधी मौलाना आझाद कॉर्पोरेशन संबंधी जे पण डॉक्युमेंट्स असेल किंवा जे पण ऍड्रेस असेल पेज वरून प्रकाशित करण्यात येईल. त्यामध्ये आपली भविष्यात पण हेल्प लागेल मॅम. हो हो, जरूर जरूर. मी ज्यावेळी एमडी होते ना, मॅनेजिंग डायरेक्टर, त्यावेळी मी 100 कोटीचं डिस्ट्रीब्युशन केलं. परंतु पश्चिम महाराष्ट्र मधून नगण्य अर्ज होते त्याच्यासाठी. सगळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश ह्या भागातून अर्ज सगळे आलेले होते. अक्षरशः मी किती लोकांना सांगितलं, कारण मी पण सांगलीचे आहे, त्याच्यामुळं सांगली जिल्ह्यातील आहे, त्यामुळे तिकडच्या किती लोकांना सांगितलं मी अर्ज करा, पण कुणी अर्जच केले नाहीत. म्हणजे तुम्हाला काही गरज नाही असं नाही. मी बघितलंय की माझे सगळेच किती नातेवाईक किती गरीब आहेत, परंतु ते सगळे कागदपत्र करायची, हे करायचं, हे आळस करतात. म्हणून बरोबर, आपण त्यामध्ये गव्हर्नमेंटला पण ब्लेम करू शकत नाही ना आपण, कारण की समाजामध्ये त्यासंबंधी जनजागृती नाही. हो, आपण त्यांच्याकडे जात नाही ना प्रश्न घेऊन, त्यामुळे त्यांना म्हणून आता काय माहितीये का, ऍज ए सोशल वर्कर तुमची जबाबदारी आहे की जे जो लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करत, जुम्माच्या नमाजच्या वेळी सांगणं सगळ्यांना, आणि महत्वाचं म्हणजे कागदपत्र गोळा करण्यासाठी त्यांना मदत करणं. नक्की मॅम, त्यांना याबद्दल समजत नाही. ऍक्च्युली मला खूप वाईट वाटतं की दिलेली लिस्ट असून सुद्धा त्याप्रमाणे कागदपत्र लावायचं त्यांना कळत नाही. आणि मग ते अधिकारी सुद्धा इरिटेट होतात की इतकं लिहून दिलेलं असून सुद्धा तुम्हाला काय. आणि त्यांना काय वाटतं माहितीये की कागदपत्र नसतं तर होऊन जाईल. आता एका ठिकाणी मी गेले होते स्कॉलरशिपच्या शाळेमध्ये, तर तहसीलदाराचा बेगम हजरत मुलींच्या साठी स्कॉलरशिप आहे, मुलींच्या शाळेमध्ये गेले होते. तर मी म्हणलं, ते म्हणले आम्हाला अर्ज केला तरी मिळाला नाही. म्हणलं दाखवा जरा अर्ज. तर अर्ज बघितले 2-3, तर त्याला त्यांनी नगरसेवकाच्या उत्पन्न दाखला लावलाय. तर ते पहिल्यांदा तुमचा अर्ज रिजेक्टच होणार, कारण नगरसेवकाचा अर्ज प्राप्तच नाहीये, हे सॉरी पात्रच नाहीये. तुम्हाला तहसीलदाराचाच उत्पन्नाचा दाखला लावावा लागतो. आणि मग म्हणतात की आम्ही अर्ज केला तर आम्हाला काही मिळतच नाही, तर अर्ज कशाला करायचा. अरे पण तुम्ही पहिला चेक करा ना, तुम्ही जे काही. आणि बरं, ते हेडमास्टर सुद्धा म्हटलं, हेडमास्टरना मी म्हटलं, अहो तुम्हाला समजत नाही का तहसीलदाराचा, तुम्ही वाचा ना टर्म्स कंडिशन, तुम्ही ऍक्सेप्ट का केला तुम्ही हा.
तर तुम्ही हा ऍक्सेप्ट का केला, असं मी त्यांना म्हणलं. तर म्हणे आमच्या पण लक्षात आलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे तेवढी आस्था पण नाहीये. म्हणजे शाळेतले जे मुलं मुली आहेत, तर त्यांनी बरोबर केलं की नाही, आणि आपल्या मुलांना स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे, अशी म्हणजे शिक्षकाच्या मनात सुद्धा आस्था नाहीये एवढी. आम्ही ज्यावेळी बरोबर. शिकत होतो कॉलेजला वगैरे, त्यावेळी आमचे क्लर्क वगैरे, स्कॉलरशिपचे क्लर्क वर्गात येऊन येऊन मुलांना पकडून न्यायचे आणि तुम्ही ह्या स्कॉलरशिपसाठी पात्र आहात तर तुम्ही अर्ज करा. कारण सगळे बरेचसे मुलं गरीबच असायची आणि येऊन वर्गामध्ये जाहीर करून सांगायचे. ते मुलांना नेऊन त्यांचे अर्ज भरवून घ्यायचे. परंतु आत्ताच्या शिक्षकामध्ये तशी मुलांच्या बाबतीमध्ये प्रेम किंवा आस्था किंवा शिकलं पाहिजे ही भावना राहिलेली नाहीये. त्याच्यामुळं त्याचा फायदा मिळत नाही. आपला पगार मिळतोय ना, तर काय होईल ते होईल. तर म्हणून बरोबर. आपली ॲज ए सोशल वर्कर आपली जास्त जबाबदारी आहे, की मुलांना सगळ्या स्कॉलरशिप कशी मिळेल, मुलांना सगळ्या कर्ज योजनेचा फायदा कसा मिळेल, समाजाला सगळ्या योजनांचा फायदा मिळेल कसा मिळेल. आता हे सुद्धा ते हार्ट अटॅक वगैरे आला किंवा अँजिओग्राफी वगैरे त्याची सुद्धा ती योजना आरोग्याची अतिशय चांगली आहे. ते जर तुमचा जर उत्पन्नाचा दाखला असेल ना, तर तुम्हाला ते त्यांनी दिलेले हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी गेला तर तुम्हाला काही एक पैसा द्यावा लागत नाही आणि तुमची सगळी ट्रीटमेंट फ्रीमध्ये होती. माझ्या मामाचंच तसं अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी कराडमध्ये झाली, त्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये. फक्त ते सर्टिफिकेट, हार्ट अटॅक आला तर सर्टिफिकेट घेऊन गेलेले. तर त्यांना काहीही पैसे भरावे लागत नाही. अँजिओग्राफी झाली, अँजिओप्लास्टी झाली, नाहीतर तुम्हाला 3-4 लाख तरी त्याच्यासाठी खर्च आला असता. परंतु बरोबर. ते उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा होता तर काहीही खर्च आला नाही. म्हणून तुम्ही एक ॲक्चुअली जुम्माच्या नमाजच्या वेळेला सगळ्यांना सांगितलं पाहिजे, की उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा? त्यासाठी काय-काय कागदपत्र आणि त्याचा फायदा कुठल्या हॉस्पिटलमधून मिळतो आणि शासन काय प्रत्येकाच्या कानात येऊन सांगणार नाही. ते आपल्यालाच बरोबर. या सगळ्या योजनांच्या बाबतीत लोकांच्यामध्ये अवेअरनेस केला पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे. आता स्कॉलरशिप्सच्या तरी इतक्या योजना आहेत, की कुठलाही मुलगा पैशाशिवाय शिक्षणापासून वंचित राहील असं आता वेळ राहिलेली नाहीये. बरोबर. परंतु मुलांच्यापर्यंत त्या योजना पोहोचत नाहीत. पालकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्याच्यामुळं आपली मुलं मुस्लिमांच्या मध्ये तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, 10वी पर्यंत 50% ड्रॉपआउट आहे. मग ही किती दयनीय परिस्थिती आहे. कमीत कमी आपल्या समाजाचा मुलगा 12वी तरी पास व्हायला पाहिजे ना, का ड्रॉपआउट होतो? तर ॲज ए सोशल वर्कर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या आजूबाजूची कोण मुलं-मुली शाळा सोडून घरात बसलेत का 10वी पर्यंत? तर ते न होण्यासाठी आपण काय प्रयत्न केला पाहिजे? हे आपण एक म्हणजे रोज एक तासभर जरी दिला ना, सामाजिक कार्यासाठी तरी आपला समाज खूप पुढे जाईल आणि ही जी मागास स्थिती आहे आपली, ती राहणार नाही. सगळे जर तुम्ही रिपोर्ट वाचले, मेहमूदुर रहमान समिती रिपोर्ट, हम्म. सच्चर समिती रिपोर्ट, तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की आपण किती मागास आहोत अजून शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या. दलितांच्या पेक्षा सुद्धा मुस्लिमांची परिस्थिती वाईट आहे. बरोबर. परंतु आपल्याकडे लीडरशिप नाहीये आणि समाजासाठी काम करणारे सोशल वर्कर्स कमी आहेत. त्यामुळे आपण फायदा घेऊ शकत नाहीये. मैम एक शेवटचा प्रश्न है हाँ। फेसबुक वरून कि मेडिकल एजुकेशन लोन सैंक्शन हुआ है लेकिन अभी तक अमाउंट इस करंट ईयर का अमाउंट जो तो बैंक में नहीं आया है, उसके लिए क्या नाही, करना करंट पड़ेगा? इयरचं तुम्ही यंदाचं बोनाफाईड आणि फी भरायची पावती तुम्ही द्यायला लागते ना. कारण अजून कॉलेजेस सुरू झालेले नाहीये, तर त्याच्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीत आणि तुम्ही बोनाफाईड दिलं का, फी भरलेल्याची पावती दिली का, किंवा फी भरलेली नसली तरी कॉलेजचं तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे, की तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे तिथं आणि फी स्ट्रक्चर दिलं पाहिजे. तर पैसे येतील, की तुम्ही अर्ज म्हणजे लिहून देऊ शकता महामंडळाला, की आम्हाला फी भरायची आहे, कॉलेजमध्ये मागत आहेत. कॉलेजचं एखादं पत्र किंवा काय, तर मग तुमच्या येणार अकाउंटला पैसे, पण फक्त बोनाफाईड द्यावं लागेल तुम्हाला परत. कारण मुलं मध्येच ड्रॉपआउट पण असतात आपली, तर मग ते देत नाहीत. बोनाफाईड दिल्याशिवाय पुढचा हप्ता सुद्धा येत नाही, की प्रवेश तुम्ही घेतलेला असला पाहिजे. पण बहुतेक अजून कॉलेजेस पुढच्या वर्षाची सुरूच झालेली नसल्यामुळं त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित बोनाफाईड पण अजून कॉलेज देणार नाही असं मला वाटतं, जोपर्यंत तुमचं कॉलेज ऍक्च्युअली सुरू होत नाही. लॉकडाऊनमुळे ही प्रोसेस डिले व्हायला लागलेली आहे. आणि एक प्रश्न आहे की उन्नती कर्ज योजनेचे कधी चालू होणार नेमके? तेच ना, गेल्या 6 वर्षात एकही योजना चालू केलेली नाही. आपण मागणी करा शासनाला, की आम्हाला बिझनेस आमचा चालू करायचा आहे. लॉकडाऊनमुळे आमचे सगळं भांडवल संपलंय, तरी आम्हाला कर्ज द्यावं. तर मध्ये असं मी एक पत्र तयार करून व्हॉट्सअपला पण टाकलेलं. तर बऱ्याचशा एनजीओनी ते पत्र मुख्यमंत्र्यांना आणि अल्पसंख्याक मंत्र्यांना पाठवलेलं आहे. तर शासन स्तरावरती असं कळलंय, की काही चालू करायचं चाललंय. परंतु जास्तीत जास्त लोकांनी मागणी केली पाहिजे. तुमच्या गावचे कोण आमदार असतील,
त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही जरा सांगा मंत्र्यांना की योजना चालू करा, माझ्या मतदारसंघातल्या लोकांना आवश्यकता आहे त्याची. आणि पैसे काय आपल्याला बँकेत ठेवून व्याज घ्यायचं नाहीये ना, ते बरोबर. लोकांच्या पर्यंत तो निधी पोहोचला पाहिजे. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? नाही सुपेन भाई.